सध्या संपूर्ण देशभरामध्ये आपण बघतोय सगळं हिंदुत्व आपलं युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी सुरू आहे। कारण त्या ठिकाणी काय तर हिंदू मुस्लिमांचं त्या ठिकाणी एक धार्मिक रंग देऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एक वेगळ्या पद्धतीने करतोय। बांगलादेशामध्ये त्या ठिकाणी हिंदूंवर झालेला अन्याय असेल किंवा आता त्या ठिकाणी पहलगामामध्ये झालेला त्या ठिकाणी अतिरेकी हल्ला असेल, यामध्ये त्या ठिकाणी हिंदू मुस्लिमांचा मुद्दा निर्माण करून अशा प्रकारची जर भूमिका जर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी घेत असेल तर ही भूमिका आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहे की ह्या लोकांची ही दुटप्पी भूमिका आहे, ही दुहेरी भूमिका आहे। यांचं हे वेगळे हिंदुत्व आज त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पोलखोल त्या ठिकाणी करून सांगतो आहे। कल्याण पूर्वेमध्ये भारतीय युवा मोर्चाचा सत्येंद्र दुबे हा त्या ठिकाणी एक ॲडव्होकेट म्हणून त्या ठिकाणी आपल्या कल्याण कोर्टामध्ये त्या ठिकाणी काम करतो। हा भारतीय युवा मोर्चाचा कल्याण पूर्वेचा मंडळाध्यक्ष आहे। आणि विशेष म्हणजे बांगलादेशी लोकांना त्या ठिकाणी पोलीस लोक त्या ठिकाणी पकडून आणत आहेत आणि या बांगलादेशी लोकांना सोडवण्याचं काम हा भारतीय युवा मोर्चाचा अध्यक्ष हा त्या ठिकाणी माननीय आमदारांच्या जवळचा त्या ठिकाणी माणूस हा त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम करत असेल तर अत्यंत त्या ठिकाणी घृणास्पद गोष्ट आहे। इथेच त्या ठिकाणी हिंदुत्वाची दुटप्पी भूमिका आणि वेगळे हिंदुत्व त्या ठिकाणी निष्पन्नास येत आहे। माझा त्या ठिकाणी एक आरोप आहे की खऱ्या अर्थाने जर तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारचे जे आपले जे कार्यकर्ते आहेत, विशेष म्हणजे तो RSSचा देखील त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये जर भारतीय जनता पार्टीचे जर कार्यकर्ते एका बाजूला त्या ठिकाणी सरकारला गृह खात्याला जर सहकार्य करत असतील तर त्यांचे पदाधिकारी वरिष्ठ काय त्या ठिकाणी झोपा काढतायत का त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार हे काम करतायत असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे। आणि म्हणून आमचा आरोप आहे की आपण अशा यांच्यावरती कारवाई करावी आणि खऱ्या अर्थाने आपली देशभक्ती त्या ठिकाणी दाखवावी।